शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आपल्याकडे सर्व प्रकारची रोपं मिळतात. आजचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री ओम शांताराम सतकर, मुक्काम पोस्ट काणे आंबेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणेसाठी उडीची त्रिजातीचा शेवगा लोडिंग. हा शेवगा जो आहे ही संकरित शेवगा असल्यामुळं आपल्याला रोप लावले की 3 महिन्यात फ्लॉवरिंग चालू होते आणि 7 ते 8 महिने शेवगा बाजारात विकला जातो. वर्षभर शेंगा असणारी जात आहे. चवीला शेंगगोड, दिसायला देशी, त्याचबरोबर वैशिष्ट्य म्हणजे एकदा बाग लावली की 8 ते 10 वर्ष चालते आणि उत्पादन चांगलं निघतं. आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे मावळसाठी लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतो सिलेक्शन करून मोठी मोठी रोपं द्यायची चाललेली आहेत. आता शेतकरी बंधू हा शेवगा येतो, रोपं आपल्याला दिल्यानंतर 8 ते 10 दिवस रोपं ठेवायची आणि नंतर लागवड करायची. जर आपण क्वांटिटीमध्ये घेतला तर 30 रुपये रोप आपल्याला घरपोच येईल. कमी क्वांटिटी असली तर गाडी भाड लागणार आहे. स्वतः बनवलेले रोपं आहेत आपल्याकडं. शेवग्यामध्ये कोईमतूर 1-2 जातीची रोपं मिळतील, अमर 32 आणि वर्षभर शेवगा उत्पादन देणारी उडीची त्रिजात. खात्रीची रोपाबरोबर आपल्याला योग्य सल्ला, मार्गदर्शन, नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता शेवगा लागवड करताना आपण 8x5 वरती करा. एकरामध्ये 1000 रोपं बसतील. रोप लावल्यापासून 3 महिन्यात फ्लॉवरिंग चालू होते. रोप लावतेवेळी ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचं आहे आपण. आणि रोप लावतेवेळी खड्डा, सरीमध्ये खड्डा अर्धा फुटाचा घ्या. त्यामध्ये शेणखत, निंबळपेंट, थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी द्या. 1 महिन्यानंतर झाडाचे शेंडे कट करणे आणि मातीची भर लावणे. मॅडम इकडला जरा मोठा काढा. आता बघू शकतोय फक्त जरा उंच रोपं असतात तर शेतकरी बंधू ही उंच रोपं ज्यावेळी आपण घेतोय थोडी माना टाकल्यासारखी दिसतील. त्यासाठी आपण झाडाच्या सावलीमध्ये ठेवून 8-10 दिवसानंतर 12 दिवसानं लागवड करा. कारण शेवगा हे ज्यावेळी जमिनीला मूळ लागल्यानंतर वाढत असतं. बघू शकतोय आता साहेबांनी आपल्याला सिलेक्शन रोपं सांगितल्यामुळे आपण या प्लॉटमधली मोठी मोठी रोपं अशा प्रकारे शॉर्टिंग करून देत आहोत. मॅडम इकडली घ्या, या इकडे आहे बघा इथं. आता ही जी उंच रोपं आहेत ही आता झाडाला फ्लॉवरिंग पण दिसते बघा. अशा प्रकारे आता गाडीत जो माल लावला जातो तो बघू शकतोय आपण. अशा प्रकारे रोपं थप्पीनं लावली जातात.